हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण के मॅपचे रूल्स बघितले. रूल्स म्हणजे काय की के मॅप ड्रॉ करताना आपण ग्रुपिंग कसं करायचं, वेगवेगळे आपण मेथड्स बघितल्या. ग्रुपिंग करताना म्हणजे कसं पहिली प्रायोरिटी आपली असेल ऑक्टेटला. ऑक्टेट म्हणजे 8 वन्सचा ग्रुप असेल. 8 वन्स नंतर मग 4 वन्सचा ग्रुप, आणि 4 वन्स जर नसेल फॉर्म होत तर 2 वन्सचा ग्रुप. आज डायरेक्टली आपण के मॅपवरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो हिअर इट इज द फर्स्ट एक्झाम्पल. मिनिमाइज द फॉलोइंग सॉप एक्सप्रेशन युझिंग के मॅप. हे गिवन एक्सप्रेशन आहे. एक्झाममध्ये असेच क्वेश्चन्स विचारतात 4 मार्क्स करता. वाय इज इक्वल टू, हा जो सिम्बॉल आहे समेशनचा आहे, समेशन स्मॉल एम 0, 1, 2, 5, 13 अँड 15. ओके, सो इथे सॉल्व करताना सर्वात आधी आपण बघायचं की आपल्याला के मॅप प्लॉट करताना वेदर 2 व्हेरिएबलचा प्लॉट करायचा, 3 व्हेरिएबलचा प्लॉट करायचा का 4 व्हेरिएबलचा के मॅप आपण प्लॉट करायचा. हे कशावरून तुम्ही डिसाईड कराल, त्याला 2 गोष्टी आहेत. आयदर गिवन एक्सप्रेशनमध्ये बघायचं लेफ्ट हँड साईडला काय दिलं आहे आणि राईट हँड साईडला काय दिलं. लेफ्ट हँड साईडला इथे फक्त वाय दिला आहे, समेशन ऑफ स्मॉल एम आहे. स्मॉल एम याचा अर्थ लक्षात घ्यायचा की मीन टर्म्स. मीन टर्म्स याचा अर्थ म्हणजे काय की जे ब्रॅकेटमध्ये जे दिलेले आहेत त्या पर्टिक्युलर सेल नंबरला तुम्हाला आउटपुट हाय पुट करायचे. ओके, सो समेशन एम जर दिला असेल तर तुम्हाला आउटपुट 1 पुट करायचे त्या पर्टिक्युलर सेल नंबरला. आणि जर एक्झाम्पलमध्ये पाय आणि कॅपिटल एम जर असेल आणि ब्रॅकेटमध्ये जर काही दिलेले असेल सेल नंबर, तर तिथे तुम्हाला आउटपुट हे 0 पुट करावं लागणार आहे. हे लक्षात ठेवायचं. आता इथे दिलं आहे समेशन एम 0, 1, 2, 5, 13 आणि 15. इथे बघायचं की सेल नंबरचा मॅक्झिमम नंबर किती दिलेला आहे, 15 दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरून एक डिसाईड करून घ्यायचं की जो तुम्हाला के मॅप जो विचारलेला आहे तो 4 व्हेरिएबल्स करताय. जर 7पेक्षा जर जास्त मोठा नंबर जर असेल इथे प्रेझेंट, तर समजून घ्यायचा तो 4 व्हेरिएबल के मॅप असणार आहे. इथे 15 नंबर आहे, त्याच्यामुळे 4x4 म्हणजे टोटल 16 बॉक्सेसचा आपल्याला के मॅप प्लॉट करायचा आहे. ओके, हे समजलं कशा पद्धतीने आपल्याला 4 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल का 2 व्हेरिएबलचा के मॅप आहे किंवा नाही हे डिसाईड करायचं. तर ब्रॅकेटमधला जो मॅक्झिमम नंबर आहे त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करू शकतात. किंवा जर इथे एफ ऑफ ABC, ABCD असं जर दिलेलं असेल तर त्यानुसार तुम्ही तो डिसाईड करू शकता. तर इथं 15 नंबर आहे, त्याच्यामुळे हा 4x4चा के मॅप येणार. तो ड्रॉ कसा करायचा, जसं आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितली ती मेथड. सो ॲज टू ड्रॉ दॅट के मॅप. सो आय एम ड्रॉइंग दिस के मॅप 4x4. चार व्हेरिएबल आपण कन्सिडर करू, AB अँड CD, 0, 0, 0, 1, 1, 1 अँड 1, 0, 0, 0, 0, 1, 1, 1 अँड 1, 0. 0, 0 असल्यामुळे इथे येणार A कॉम्प्लिमेंट, B कॉम्प्लिमेंट. 0, 1 असल्यामुळे A कॉम्प्लिमेंट आणि B. 0 करता A कॉम्प्लिमेंट, 1 करता नुसता B. हा ABचा पूर्ण कॉलम येणार, हा CDचा पूर्ण येणार. इथे त्यानंतर येणार A इंटू B, A B कॉम्प्लिमेंट, देन C बार D बार, C बार D, CD अँड CD कॉम्प्लिमेंट. आता जसं सेल नंबर कशा मार्क करायचे आहे तुम्हाला सांगितलंच आहे ते टेक्निक. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अँड 15. हा झाला 4x4चा किंवा 4 व्हेरिएबलचा के मॅप. आता एक्झाम्पलमध्ये बघायचं मीन टर्म्स आपल्याला कुठे कुठे आहेत, 0, 1, 2, 5, 13 अँड 15. हे नंबर म्हणजे काही नाही, हे जे सेल नंबर आहेत ते सेल नंबर आहेत. आता इथे सर्वात आधी मीन टर्म कुठे आहे, 0 सेल नंबरला आहे, म्हणून इथे मी आउटपुट काय पुट करणार, 1 पुट करणार. म्हणून इथे 0 सेल नंबरला आउटपुट 1 दिलं. त्यानंतर नेक्स्ट सेल नंबर आहे 1, ही सेल नंबर 1, इथे आउटपुट 1. नेक्स्ट सेल नंबर आहे 2, म्हणून इथे सेल नंबर ही 2 आहे, म्हणून इथे आउटपुट 1. नेक्स्ट सेल नंबर 5, 5ला 1. नेक्स्ट 13, 13 असल्यामुळे इथे 13 सेल नंबर आहे, 12, 13, म्हणून इथे 13ला पण 1. नेक्स्ट सेल नंबर आहे 15. इथे एकदा तुम्ही आउटपुट हाय पुट केले. आता उरलेले ज्या सेल आहेत तिथे आउटपुट फक्त तुम्हाला लो पुट करून द्यायचे, म्हणून अदर सेलमध्ये आपण आउटपुट काय पुट करतोय, 0 पुट करतोय. आता इथे रूल्स आपण यूज करायचे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितले की ग्रुपिंग कसं करायचं. सर्वात आधी आपली प्रायोरिटी असणार आहे की इथे वेदर 8चा ग्रुप फॉर्म होतो किंवा नाही. आधी चेक करायचं 8चा ग्रुप फॉर्म होतोय किंवा नाही. 8चा जर नसेल फॉर्म होत तर मग बघायचं 4चा.
जर 4चा पण नसेल जर फॉर्म होत ग्रुप तर मग 2चा ग्रुप करायचा. आता इथं शेजारी 4 कुठेच नाही आहे, शेजारी 4 वन्स नाहीत, म्हणून आता इथं ग्रुपिंग करताना कसं करायचं, पेअरचं करायचं. सो इथे आपण पेअर फॉर्म होऊ शकतात. सो पेअरिंग करताना लक्षात ठेवायचं, आता इथे एक 1 आहे, इथे एक 1 आहे, म्हणजे हा कॉर्नरचा 1 आहे, याचा एक ग्रुप तयार होईल तुमचा, त्याला आपण रॅपिंग असं म्हणतो. जे ग्रुपचे रूल्स बघितले ते आपल्याला इथे फॉलो करायचे. आता हा एक तुमचा ग्रुप तयार झाला, त्यानंतर हा इथं व्हर्टिकल एक ग्रुप तयार होईल 1चा आणि एक हॉरिझॉन्टल ग्रुप तयार होईल. असे 3 ग्रुप्स इथे तुमचे बनत आहेत. आता इथे हा 1 आणि हा 1 ह्याचा पण ग्रुपिंग होऊ शकतं, पण आपल्याला करायचं नाही आहे. का नाही करायचं? कारण आपल्याला ग्रुप हे कमीत कमी फॉर्म झाले पाहिजे आणि प्रत्येक जो 1 आहे तो त्या ग्रुपिंगमध्ये इन्व्हॉल्ड असला पाहिजे. आता इथे हे सगळे ग्रुपिंग झाल्यामुळे ईच अँड एव्हरी वन इट इज इन्व्हॉल्ड इन ॲटलिस्ट 1 ग्रुप. त्याच्यामुळे नवीन 1 तुम्हाला फॉर्म करण्याची किंवा नवीन अशी ग्रुपिंग करण्याची किंवा अशी ग्रुपिंग करण्याची गरज नाही. कमीत कमी ग्रुप फॉर्म करायचे आहेत तुम्हाला. म्हणून आता समजा ह्या पेअर करता जर मी ठरवलं तर ह्याच्याकरता आपल्याला जे एक्सप्रेशन येणार ते सॉप एक्सप्रेशन किंवा मीन टर्म्स येणार. ही पेअर मी म्हणतोय धिस 1 अँड धिस 1, हा एक ग्रुप तयार झाला. तर जसं तुम्हाला टेक्निक सांगितलं की आपल्याला रो बघायचा आणि कॉलम बघायचं. रोमध्ये काय व्हेरिएशन्स आहे, आता इथं रो दिसतोय तुम्हाला, हा कोणता रो आहे, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंटचा रो आहे, म्हणून ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट मी ॲज इट इज लिहिलं. हे ग्रुप कन्सिडर करतोय. आता ह्या ग्रुपमध्ये जिथे जिथे ह्या मीन टर्म्स आहे त्यांचं व्हेरिएशन्स बघायचं कुठून कुठपर्यंत आहे. आता हा जो 1 आहे इट इज करस्पॉन्डिंग टू सी कॉम्प्लिमेंट डी कॉम्प्लिमेंट, धिस 1 इट इज करस्पॉन्डिंग टू सी डी कॉम्प्लिमेंट. मग ह्या दोघांमध्ये जी कॉमन टर्म्स आहेत ती फक्त इथे मल्टिप्लाय करायचं त्याच्याने, कारण सॉप एक्सप्रेशन आहे हे मीन टर्म्स असल्यामुळे. तर सी बार डी बार आहे आणि सी डी कॉम्प्लिमेंट, ह्याच्यातून कॉमन काय येणार, डी कॉम्प्लिमेंट हे कॉमन आहे. म्हणून पहिल्या पेअर करता ए बी कॉम्प्लिमेंट इंटू डी कॉम्प्लिमेंट हे पहिल्या पेअर करता झालं. आता ही व्हर्टिकल जी पेअर आहे ती आपण बघू. त्याच्याकरता आपलं एक्सप्रेशन काय येणार, पुन्हा व्हर्टिकल पेअर करता सी बार डी, हा जो कॉलम आहे हा कॉन्स्टंट आहे, मी वाटलं सर इथे सी बार आणि डी हे ॲज इट इज लिहितो. आता रोज बघा, या रोजमध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स दिसतंय. कुठून कुठे व्हेरिएशन्स आहे ह्या रोमध्ये, इथे जर बघितलं तुम्ही फ्रॉम ए बार बी बार आणि फ्रॉम ए बार इंटू बी, हा ए कॉम्प्लिमेंट आहे, म्हणून ह्या दोघांमध्ये कॉमन काय येणार, ए कॉम्प्लिमेंट, म्हणून ह्या पेअर करता इक्वेशन येणार ए कॉम्प्लिमेंट. आता राहिली कोणती पेअर, फक्त हॉरिझॉन्टल पेअर. ह्याच्याकरता इक्वेशन कसं येणार, हॉरिझॉन्टल पेअर जर बघितलं, पुन्हा हा जो रो आहे करस्पॉन्डिंग टू दिस ए बी हा कॉन्स्टंट ॲज इट इज एकच जो आहे रो आहे. तर कॉलमचं व्हेरिएशन्स बघायचं. इथे कॉलमचं व्हेरिएशन्स बघा कुठून कुठे आहे, सी बार डी आणि सी डी ह्याच्यामध्ये कॉमन आहे डी, म्हणून ए बी डी. लास्टला तुमचं जे सॉप एक्सप्रेशन आहे ते काय करायचं, फक्त आपल्याला याचा सम घ्यायचा. ह्या सगळ्या पेअरिंग जे तुम्ही बनवलं ते ए बार बी बार डी बार प्लस ए बार सी बार डी प्लस ए बी डी, हे तुमचं फायनल इक्वेशन असेल. हा जो क्वेश्चन येतो एक्झाममध्ये 4 मार्क्सला येतो. एक जो मार्क आहे तुमचा के मॅप प्लॉट करण्याला आहे, 1 मार्क जो आहे तो ग्रुपिंग प्रॉपर जर असेल तर त्याच्याकरता, आणि फायनल जे तुमचं आन्सर आहे त्याला 2 मार्क्स आहे. अशा पद्धतीने वेटेज असतं. पुन्हा एकदा समजून घ्या आपण कशा पद्धतीने ग्रुपिंग केलं ते. सर्वात आधी आपण गिवन एक्झाम्पल बघितलं. गिवन एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेटमध्ये बघितला कोणता मॅक्झिमम नंबर आहे, 15 आहे. 15 असल्यामुळे 7पेक्षा जास्त असल्यामुळे तुम्ही याच्यावरून काय डिसाईड केलं की हा 4x4चाच के मॅप असणार आहे, कारण 4x4च्या के मॅपला हा मॅक्झिमम नंबर 15 असतो. जरी इथे 14 जरी असतं मॅक्झिमम नंबर तरी तुम्ही 4x4चाच के मॅप ड्रॉ केला असता किंवा 4 व्हेरिएबलचाच केला असता. 13 असता इथे मॅक्झिमम नंबर, तरी 7पेक्षा जर मोठा नंबर असेल तर तुम्ही 4x4चा म्हणजे ए बी सी डी असे 4 व्हेरिएबल्स असल्याचा के मॅप तुम्ही प्लॉट कराल. आता 4x4चा के मॅप प्लॉट केला, त्यानंतर काय केलं, जिथं जिथे मीन टर्म्स दिलेल्या आहेत त्या सेल नंबरला फक्त आपण काय हाय म्हणजे आउटपुट 1 पुट केलं, म्हणजे 0 असेल 1 2 5 13 15 त्यानुसार मी आउटपुट 1 पुट केले. आणि उरलेले ज्या सेल नंबर आहे ह्याच्या व्यतिरिक्त तिथे आउटपुट काय पुट केले, 0 पुट केले. त्यानंतर मग ग्रुपिंग करताना शेजारचे जे वन्स आहेत त्याचं आपल्याला ग्रुपिंग करायचं आहे. शेजारचे असतील किंवा कॉर्नर्सचे असतील
आधी प्रायोरिटी काय 8 वन्सचा ग्रुप होतोय का ते चेक केलं. 8 वन्सचा ग्रुप नाही झाला म्हणून 4 कडे बघितलं, पण 4 वन्सचा पण ग्रुप होत नाही. 4 वन्स नाही आहेत शेजारी शेजारी जसं आपण रूल्समध्ये बघितलं. मग 4 वन्सचा नाही झाला, मग काय केलं, पेअरची ग्रुपिंग केली. पेअर्स करताना पण मी ही एक काळजी घेतली की कमीत कमी ग्रुप्स हे फॉर्म झाले पाहिजे आणि प्रत्येक जो 1 आहे तो ॲटलिस्ट 1 ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व पाहिजे. तो जर प्रत्येक 1 जर ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व असेल तर वेगळे पुन्हा ग्रुपिंग करण्याची, डबल ग्रुपिंग करण्याची गरज नाही. आणि ह्या पद्धतीने कॉमन काढले. समजा ग्रुपिंग जर असेल तर तिथे मी रो चेक केला. रो जर कॉन्स्टंट असेल तर त्या रोची जी टर्म्स आहे ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट ती ॲज इट इज ठेवली. जर कॉलममध्ये जर व्हॅरिएशन्स असेल तर त्या व्हॅरिएशन्समधलं फक्त जो कॉमन जी टर्म आहे ती फक्त घेतली. बाकीच्या ज्या नॉन कॉमन टर्म्स आहेत त्या निग्लेक्ट केल्या आणि फायनली त्यांची ॲडिशन केली. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. नाव सेकंड एक्झाम्पल. त्याच पद्धतीने मी मिनिमाइज द स्वॉप एक्सप्रेशन विथ द के मॅप F2 इज इक्वल टू समेशन ऑफ मीन टर्म्स. एवढ्या मीन टर्म्स दिलेल्या आहेत. आता इथे पण तुम्हाला दिसतोय मॅक्झिमम नंबर किती, हा 15 आहे. म्हणून इथे पण के मॅप प्लॉट करताना तुम्हाला काय करावं लागेल, 4x4चा म्हणजे ABCD ह्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला के मॅप हा प्लॉट करावा लागेल. 4 variables के map. Here AB and CD 0 0 0 1 1 1 and 1 0 0 0 असल्यामुळे A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट A कॉम्प्लिमेंट इंटू B AB and AB कॉम्प्लिमेंट 0 0 0 1 1 1 and 1 0 C bar D bar C bar D CD CD कॉम्प्लिमेंट. आणि इथे सेल नंबर लिहून घेतल्या 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. हे आपण एकदा सेल नंबर लिहून घ्यायच्या. आता सेल नंबर लिहून झाल्यानंतर पुन्हा जिथे जिथे मीन टर्म्स दिलेल्या आहेत त्या पर्टिक्युलर सेल नंबरला आउटपुट हाय पुट करायचं. 0 आहे म्हणून ते 0 असल्यामुळे इथे आउटपुट मी हाय पुट केलं. देन 1ला हाय, देन 2 3 देन 11 देन 12 14 15. सो 0 असल्यामुळे इथे 1 1 2 3 3 नंतर 11 देन 12 असल्यामुळे इथे 12 देन 14 अँड 15. आता उरलेले जे आहेत मीन टर्म्स तिथे आपण 0 पुट करणार. सो आय एम पुटिंग हिअर 0. आता इथे प्रायोरिटी डिसाईड करताना पुन्हा बघायचं 8चा ग्रुप फॉर्म होतोय का, इथे 8 वन्स नाही आहेत शेजारी. नंतर बघायचं की 4चा ग्रुप फॉर्म होतो का कॉडचा, इथे कॉड फॉर्म व्हायला स्कोप आहे. सो हिअर इट इज 1 ग्रुपिंग. हा इथे कॉड फॉर्म होऊ शकतो. सो मी हा एक ग्रुप बनवला. आता नंतर बघायचं की कुठे पुन्हा सेकंड कॉड होऊ शकतोय का, नाही सेकंड कॉड होऊ नाही शकत. मग इथं पेअरिंग करायचं. आता पेअरिंग करताना पुन्हा लक्षात ठेवायचं की ॲटलिस्ट 1 जो आहे एक 1 तो प्रत्येक ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे. आता इथे दिसतंय तुम्हाला हा जो इकडचा कॉर्नरचा 1 आहे त्याला तुम्ही रॅप करू शकता. सो माझा हा एक ग्रुप होईल इथे, हा पेअरचा. आता कोणते 2 वन्स राहिलेत, फक्त हे 2 वन्स शिल्लक राहिलेत म्हणून याचा मी एक ग्रुप बनवणार. आता वेगळा पुन्हा हा ग्रुप बनवायची गरज नाही कारण हा 1 ऑलरेडी एंगेज्ड आहे. किंवा इथे पण तुम्ही कॉर्नर ग्रुपिंगची गरज नाही कारण हा 1 पण इथे एंगेज्ड आहे. आता सगळे वन्स एंगेज झाले. त्याच्याकरता स्वॉप एक्सप्रेशन लिहायचं. आता सर्वात आधी आपण कॉड करता लिहू. सो हिअर इट इज आय एम रायटिंग द एक्सप्रेशन फॉर कॉड. हा जो ग्रुप बनवला इथे तुम्हाला दिसतंय की रो कॉन्स्टंट आहे A बार B बार. सो हा रो A बार B बार. कॉलम्स बघा, कॉलम्स हे 4 वेळेस चेंज झाले. C बार D बार C बार D C D C D कॉम्प्लिमेंट. ह्या 4 मधून एकही टर्म कॉमन नाही आहे. त्याच्यामुळे इथले कोणतेच व्हेरिएबल घ्यायचे आणि फक्त तुमचं एक्सप्रेशन काय असेल A बार B बार. म्हणून आपण कॉडचं ग्रुपिंग केल्यामुळे 2 व्हेरिएबल्स डायरेक्ट इलिमिनेट झाले, C अँड D. फक्त A बार आणि B बार राहिलं. आता आपण पेअरिंगचं बघू. आता हे कॉर्नरचं जे तुम्ही पेअरिंग केलं त्याच्याकरता काय एक्सप्रेशन येणार पुन्हा. सो हे इथे मी लिहितो पेअर करता बघायचं AB हा रो कॉन्स्टंट आहे म्हणून AB रो ॲज इट इज घेतला. आता त्याचे कॉलम्स बघा कुठून कुठे चेंज होत आहेत ह्या पेअर्सचे.
इथे आहे सी बार डी बार आणि इथे सी डी कॉम्प्लिमेंट, म्हणजे डी कॉम्प्लिमेंट कॉमन येणार म्हणून हा डी कॉम्प्लिमेंट इथे ॲज इट इज घेतला. सो या कॉर्नरच्या पेअर करता हे एक्सप्रेशन. आता ही जी व्हर्टिकल जी पेअर तुम्ही बनवली त्याच्याकरता एक्सप्रेशन काय येणार ह्या दोघांमध्ये. आता इकडे बघायचं रो चेंज झालेले आहेत, ए बी आणि ए बी कॉम्प्लिमेंट याच्यामधून ए कॉमन येणार म्हणून ए ॲज इट इज लिहायचा आणि ही जी पेअर आहे दॅट इज करस्पॉन्डिंग टू दिस सी डी कॉलम म्हणून ए सी डी. म्हणून तुमचं जे फायनल एक्सप्रेशन असेल ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट प्लस ए सी डी प्लस ए बी डी कॉम्प्लिमेंट. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व द एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सिम्प्लिफाय एफ ऑफ ए बी सी डी इज इक्वल टू समेशन एम आणि एवढ्या टर्म्स दिलेल्या आहेत. आता इथे ऑलरेडी लेफ्ट हँड साईडला पण दिलेलं आहे एफ ऑफ ए बी सी डी. याचा अर्थ म्हणजे काय 4 व्हेरिएबल्स आहे म्हणून हा 4 व्हेरिएबलचा के मॅप जसं आपण लास्ट एक्झाम्पलला प्लॉट केला त्याच टेक्निकनी हा प्लॉट केला. आता समेशन ऑफ मीन टर्म्स इथं दिला आहे 0 1 4 5 7 8 9 12 13 अँड 15. म्हणजे ह्या ज्या मीन टर्म्स दिलेल्या आहेत त्या पर्टिक्युलर सेल नंबरला आपल्याला आउटपुट हाय पुट करायचं आहे म्हणून आपण सुरुवात करू 0 पासून. 0 सेल नंबरला आउटपुट हाय आहे म्हणून मी इथे 1 मार्क करतो. नंतर आहे 1, नेक्स्ट आहे 4 5, नेक्स्ट 7, आफ्टर 7 देअर इज 8 नंतर 9 नंतर आहे 12 नंतर 13 नंतर आहेत 15. ओके, सो हे सेल नंबर आपण मार्क केले. त्यानंतर आता उरलेल्या ज्या सेल्स आहेत तिथे फक्त आपल्याला 0 पुट करायचे. दिस वन अँड दिस वन. आता इथे तुम्ही बघायचं चेक करायचं प्रायोरिटी की इथे पहिली प्रायोरिटी आहे आपली की वेदर 8 वन्स आर कंबाईन्ड टुगेदर ऑर नॉट. 8 वन्स ॲडजसंट आहे किंवा नाही. इथे दिसतंय तुम्हाला क्लिअरली 1 2 3 4 1 2 3 4 हे 8 1 हे ॲडजसंट आहे. ॲडजसंट असल्यामुळे शेजारी असल्यामुळे ह्याचं तुम्ही एक ग्रुप बनवू शकता. या ग्रुपला आपण म्हणतो ऑक्टेट. हा एक ग्रुप इथे बनवू शकतो. तसं लिहिलं इथे ऑक्टेट. आता हे 8 वन्स कंबाईन केलं. आता राहिले हे 2 वन्स. पण ह्या 2 वन्सचं आपल्याला पेअर करायची नाही आहे. का पेअर करायची नाही? कारण तुमचा एक व्हेरिएबल वाढेल. कारण इथे अजून शेजारी वन्स पण आहेत. आपली प्रायोरिटी काय आहे? आधी 8चा ग्रुप बनवायचा. 8चा जर ग्रुप फॉर्म होत नसेल तर मग 4चा बनवायचा आणि 4चा जर नसेल फॉर्म होत तरच आपण पेअर करू शकतो. पण इथे शेजारी पण वन्स आहेत. इथे 4चा पण ग्रुप त्याच्यामुळे फॉर्म व्हायला स्कोप आहे म्हणून आपण पेअरिंग न करता हा कॉडचा ग्रुप बनवू एक. सो हा एक ग्रुप कॉडचा. आता येथे चेक करायचं कुठे आता वन्स राहिले आहेत का? नाही. प्रत्येक वन्स जे आहेत ते ग्रुपिंगमध्ये बिझी, त्याच्यामुळे इथे ग्रुपिंग करणं स्टॉप करायचं. आता ह्या ऑक्टेट करता तुमचं इक्वेशन काय येणार? आता ऑक्टेट करता जर तुम्ही हा एवढा ऑक्टेटचा ग्रुप म्हणजे तुमचा एवढा आला. सो इथे बघायचं की कॉमन टर्म्स कोणत्या आहेत रो आणि कॉलममध्ये. जर तुम्ही रो वाईज जर गेलेत तर तुम्हाला इथे दिसेल की रो कसे चेंज झालेले आहेत. ए बार बी बार, ए बार इंटू बी, ए बी कॉम्प्लिमेंट. ह्या 4 टर्म्समधून काहीच कॉमन निघणार नाही म्हणून हे पूर्ण व्हेरिएबल्स काय करायचे? इग्नोर करायचे, निग्लेक्ट करायचे. आता इथे बघायचं की हा जो कॉलम्समध्ये कसे व्हॅरिएशन्स झाले. इथे बघा कॉलम्स कसा व्हॅरी झाला. सी बार डी बार आणि सी बार इंटू डी. हा एरिया पर्टिक्युलर हा आपला ऑक्टेटचा एरिया असल्यामुळे इथे बघायचं कॉमन टर्म्स कोणत्या आहेत. इथे सी बार आणि सी बार हे कॉमन आहेत म्हणून ह्या पूर्ण ऑक्टेट करता फक्त एकच टर्म येणार सी कॉम्प्लिमेंट. जसं तुम्हाला सांगितलं आधीच ऑक्टेट जर तुम्ही ग्रुप जर फॉर्म केला तर 3 व्हेरिएबल्स तुमचे काय होतात? हे इलिमिनेट होतात. 3 व्हेरिएबल्स म्हणून इथे 3 व्हेरिएबल्स बघा इलिमिनेट झाले. फक्त एकच व्हेरिएबल इथे दिसतोय. तसंच आता इथे जर समजा मी कॉडचा ग्रुप केला तर कॉडच्या ग्रुपमध्ये पुन्हा इथे बघायचं करस्पॉन्डिंग रोज आणि कॉलम्स कसे व्हॅरीज होतात त्या पद्धतीने कॉमन्स घ्यायच्यात टर्म्स. इथे बघा ए बार बी, ए इंटू बी. इथे बी कॉमन आहे म्हणून कॉड करता इथे बी ॲज इट इज घेतला रो वाईज. आणि कॉलम वाईज जर तुम्ही चेक केलं तर सी बार डी आणि सी डी याच्यामधून डी कॉमन आहे म्हणून सी कॉम्प्लिमेंट इंटू बी डी. म्हणून इथे कॉडचा ग्रुप जर केला तर 2 व्हेरिएबल्स आलेत. जर तुम्ही पेअर जर केली असती तर इथे 3 व्हेरिएबल्स तुम्हाला आले असते. कशा पद्धतीने आले असते? ए बार बी आणि बी म्हणजे बी कॉमन, बी सी डी
असे 3 व्हेरिएबल्स आले असते जर तुम्ही ही पेअर केली असती तर, हा जर ग्रुप फॉर्म केला असता पेअरचा तर. आता आपण काय कॉडचा फॉर्म केला त्याच्यामुळे 2च व्हेरिएबल्स आले. आपल्याला कमीत कमी व्हेरिएबल्स पाहिजेत म्हणून आपण प्रायोरिटी ही कॉडला दिली. ठीक आहे. सो लास्ट आन्सर जे येणार तुमचं y इज इक्वल टू सी बार प्लस बी डी, हे तुमचं लास्ट आन्सर येणार. नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण बघू, एफ ऑफ ए बी सी इज इक्वल टू समेशन एम 0 1 4 5 7. 7पेक्षा मोठे इथे व्हेरिएबल्स नाहीच आहे, त्याच्यावरून पण मग समजून घ्यायचं की हा 3 व्हेरिएबल आपल्याला के मॅप प्लॉट करायचा आहे. आणि दुसरी हिंट लेफ्ट हँड साईडला बघायचं, एफ एफ म्हणजे फंक्शन ऑफ ए बी सी, म्हणजे इथे 3च व्हेरिएबल्स आहे. आत्तापर्यंत आपण 4 व्हेरिएबल्सचा के मॅप प्लॉट केला आहे, म्हणून इथे प्रायोरिटी देताना 3 व्हेरिएबल्सचा के मॅप हा प्लॉट करायचा या पद्धतीने. हिअर इट इज ए बी सी. आता ही पूर्ण साईड काय एची, एकच व्हेरिएबल, एकच जर व्हेरिएबल असेल त्याच्यात 2च स्टेट्स असतात, आयदर तो लो असेल किंवा हाय असेल, म्हणजे 0 किंवा 1. 0च्या समोर इथे लिहायचं ए कॉम्प्लिमेंट, 0 असल्यामुळे 1 असल्यामुळे आपण लिहिलं ए. इथे पुन्हा 2 व्हेरिएबल असल्यामुळे 0 0 0 1 1 1 अँड 1 0, म्हणून बी बार सी बार, बी बार सी, बी सी, बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. आणि इथे नंबरिंग द्यायचं 0 1 2 3 4 5 6 अँड 7. हे नंबरिंग दिल्यानंतर आता इथे फक्त बघायचे सेल नंबर किती, 0 1 4 5. सो इथे आता आपण चालू करू. 0 नंबर जो आहे तिथे आउटपुट हाय पुट करायचं, देन 1 हाय, 4 हाय, देन 5 हाय, 6 हाय, 7 हाय, आणि उरलेल्या ज्या सेल आहे तिथे 0 0 पुट केलं. अगेन प्रायोरिटी बघायची, 8चा ग्रुप होतोय का नाही. 8चा जर नसेल होत तर मग 4 1s आहेत का एकत्र बघायचे. 4 1s आहेत तिथे एकत्र, म्हणून याचा तुम्ही एक सिंगल ग्रुप बनवू शकता, त्याला आपण कॉड असं म्हणतो. म्हणून मी हा इथे एक ग्रुप बनवला कॉडचा. आता इथे कॉड करता एक्सप्रेशन काय येणार, जर कॉड करता सॉप एक्सप्रेशन जर बघितलं फक्त ए येणार इथे, कारण इथे ह्या 4ही टर्म्समध्ये कॉमन काहीच नाही आहे, म्हणून कॉड करता एक्सप्रेशन काय आलं, फक्त ए आलं. आता इथे पुन्हा बघा, इथे पण 1 1 आहे, ह्याचं पण ग्रुपिंग आहे पॉसिबल, पण आपली प्रायोरिटी काय आहे, आधी कॉडचा ग्रुप फॉर्म होतोय किंवा नाही. कॉड जर नसेल 4 1 जर शेजारी तरच मग 2 1चं कॉम्बिनेशन घ्यायचं. आता इथे दिस वन पण आहे, म्हणून आधी हे 4चं ग्रुपिंग घेतलं आपण, पेअर घेतली नाही. मॅक्झिमम म्हणजे व्हेरिएबल्स आपले इलिमिनेट होतील. आता हे 4चं जर ग्रुपिंग घेतलं तर इकडे बघायचं रोमध्ये जर काहीच कॉमन निघत नाही आहे, सो कॉलममध्ये बघायचं बी बार सी बार, बी बार इंटू सी, ह्याच्यातून कॉमन काय येणार, बी कॉम्प्लिमेंट. म्हणून तुमचं फायनल जे एक्सप्रेशन आहे वाय इज इक्वल टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. इट इज युअर फायनल आन्सर. नाऊ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, एफ ऑफ ए बी सी डी इज इक्वल टू समेशन एम 0 1 3 4 5 7. नीट जर तुम्ही इथे एक्झाम्पल जर बघितलं, इथे तुम्हाला दिसतं इथे फक्त 7 पर्यंतच टर्म्स आहेत, म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही की हा 3 व्हेरिएबल्सचा येणार. तुम्हाला मी 2 क्रायटेरिया सांगितलं, आयदर लेफ्ट हँड साईडला पण बघायचं आणि राईट हँड साईडला पण बघायचं. बट इथे लेफ्ट हँड साईडला दिसतंय तुम्हाला काय दिलं आहे, एफ ऑफ ए बी सी डी. इथं क्लिअरली दिलेलं आहे की 4 व्हेरिएबल्स आहेत, ए बी सी अँड डी, म्हणून इथला जो मॅक्झिमम नंबर आहे तो इग्नोर करायचा. म्हणजे याच्यावरून तुम्ही डिसाईड करायचं, ह्या लेफ्ट हँड साईड बघितला की हा 4 व्हेरिएबलचाच के मॅप येणार आहे, म्हणून हा 4 व्हेरिएबलचा जो के मॅप आहे हा ॲज इट इज जसं आपण मागच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये बघितलं त्या मेथडनी फक्त हा के मॅप हा प्लॉट करून घेतला. आता आपली नेक्स्ट स्टेप येणार आहे की आउटपुट हाय पुट करायचं, ज्या मीन टर्म्स दिलेल्या आहेत त्या. आता इथे 0 दिलेला आहे, म्हणून 0ला आउटपुट मी इथे 1 लिहिलं. नेक्स्ट आहे 1, नेक्स्ट आहे 3 नंतर आला 4 नंतर 5 आणि 7. फक्त एवढेच आउटपुट हाय, बाकीचे सगळे लो. आता इथे ग्रुपिंग करताना बघा की वेदर ऑक्टेट फॉर्म होतोय किंवा नाही. इथे फक्त 6च 1s शेजारी, त्याच्यामुळे 8 1s आपण ग्रुप नाही बनवू शकत, एकत्र नाही करू शकत. मग बघायचं कॉडची पॉसिबिलिटी आहेत का, इथे कॉड फॉर्म होऊ शकतात, म्हणून हा एक ग्रुप फॉर्म केला कॉडचा. सपोज मी दिस वन, याला आपण इथे असं लिहूया कॉड. आता इथे पुन्हा सेपरेट फक्त 2 1s राहिले, ह्याची पेअर बनवायची नाही. जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं पेअर बनवू शकते, पण एक एक्स्ट्रा व्हेरिएबल आपला वाढेल, कारण इथे शेजारी पण 1s आहेत,
म्हणून कॉड फॉर्म व्हायला स्कोप आहे. आपली प्रायोरिटी आधी कॉड, कॉड नंतर मग पेअर, म्हणून इथला पण एक कॉडचा ग्रुप बनवू शकतो. सो आधी ह्या कॉड करता आपण इक्वेशन लिहू. आता ह्या कॉड करता इक्वेशन लिहिताना पुन्हा बघायचं की कॉमन टर्म्स कोणत्या आहेत त्या पर्टिक्युलर रो आणि कॉलममध्ये. जर रोमध्ये जर तुम्ही बघितलं ए बार बी बार, रो इकडे व्हेरिएशन्स बघायचे. ए बार बी बार आणि ए बार बी ह्याच्यामधून कॉमन येणार ए कॉम्प्लिमेंट कॉमन, म्हणून कॉड करता येणार ए कॉम्प्लिमेंट. आणि कॉलममध्ये बघायचेत व्हेरिएशन सी बार डी ह्याच्यातून कॉमन येणार सी बार, ए बार इंटू सी बार, हे ह्या कॉड करता इक्वेशन. आणि हा दुसरा कॉड, त्याच्याकरता इक्वेशन येणार फॉर द सेकंड कॉड, जिथे मी कॉड 1 म्हणतो, कॉड 2. आता सेकंड कॉड करता काय येणार, पुन्हा इथले व्हेरिएशन्स बघायचे. इथे ए कॉम्प्लिमेंट हा कॉमन येणार रोमध्ये. आणि कॉलममध्ये जर तुम्ही बघितलं सी बार डी सी डी, म्हणजे डी हा काय येणार पुन्हा कॉमन, ए बार इंटू डी, म्हणून वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट प्लस ए बार डी. हे तुमचं फायनल सॉप एक्सप्रेशन येणार. त्याच्यामुळे हे एक्सेप्शन पण लक्षात ठेवायचे. सर्वात आधी काय बघितलं आपण की 4 व्हेरिएबल्स आहेत. हे कशावरून इथे डिसाईड केलं, लेफ्ट हँड साईडला बघितलं आपण एफ ऑफ ए बी सी डी. आता इथं लेफ्ट हँड साईडला बघितल्यावर तुम्हाला दिसतंय की 4 व्हेरिएबल्स आहे, म्हणून 4 व्हेरिएबल्सचा के मॅप प्लॉट केला. इथे मी राईट हँड साईडचं काय हे नाही बघितलं, लेफ्ट हँड साईडलाच मला कळालं की 4 व्हेरिएबल्सचा के मॅप आहे. आपल्या नेहमीच्या मेथडनी हा 4 व्हेरिएबल के मॅप हा प्लॉट करून घेतला. जिथे जिथे ब्रॅकेटमध्ये ज्या मीन टर्म्स दिलेल्या आहेत, समेशन आणि स्मॉल एम असल्यामुळे काय लिहिलं, या प्रत्येक जे सेल नंबर आहे तिथे आउटपुट हाय पुट केलं. जर पाय आणि कॅपिटल एम जर असतं तर मी ऑपोजिट केलं असतं. ऑपोजिट म्हणजे काय, 0 1 3 4 इथे मी आउटपुट 0 पुट केले असते आणि उरलेले 1s पुट केले असते आणि 0चं ग्रुपिंग केलं असतं. त्याच्यामुळे हा चेंज लक्षात ठेवायचा. आता इथे स्मॉल एम असल्यामुळे आपण आउटपुट काय हाय पुट केलं. त्यानंतर काय डिसाईड केलं आपण, प्रायोरिटी डिसाईड केली ग्रुपिंगची. कॉडचं आधी ऑक्टेटचं बघितलं, ऑक्टेट फॉर्म झाला नाही म्हणून मग आपण कॉडला प्रायोरिटी दिली. एक कॉड फॉर्म झाला. एक कॉड फॉर्म झाल्यानंतर हे 2 1s पण आपले ग्रुपिंगचे बाकी होते, त्याचे पेअर पण बनवू शकत होते, पण पेअर आपण बनवली नाही कारण कॉडचा ग्रुप फॉर्म व्हायला स्कोप होता. म्हणून सेकंड कॉडचा ग्रुप केला आणि त्यानुसार फक्त आपण हे एक्सप्रेशन लिहिलेले आहेत. The next example is simplify the following expression using K-map. F of ABC is equal to summation m 0 1 3 4 6. आता हे गिवन एक्झाम्पलमध्ये इथे तुम्हाला अगेन दिसतंय एफ ऑफ ए बी सी, 3च व्हेरिएबल्स आहे म्हणून 3 व्हेरिएबल्सचा हा के मॅप आपण प्लॉट केला. आता नेक्स्ट स्टेप आहे आपली की मीन टर्म्स आपल्याला काय पुट करायच्यात, हाय पुट करायच्यात. मीन टर्म जिथे जिथे दिल्या त्या सेल नंबर हाय पुट करायचं. सो फर्स्ट सेल आहे 0ला इथे मी 1 पुट केला. नेक्स्ट सेल आहे 1, इथे 1. नेक्स्ट सेल 3 नंतर आहे 4 नंतर आहे डायरेक्टली इथे 6. उरलेल्या ज्या सेल नंबर आहे तिथे मी 0 पुट केलेलं आहे. आता इथे ग्रुपिंग फॉर्म करताना केअरफुली नीट बघून घ्यायचं कशा पद्धतीने आपले ग्रुप फॉर्म व्हायला स्कोप आहे. ऑक्टेट बघायचं, ऑक्टेट तर इथे फॉर्म व्हायला स्कोप नाही आहे. मग कॉडकडे यायचं की कॉड म्हणजे 4 1s शेजारी आहेत किंवा नाही. 4 1s इथे शेजारी नाही आहेत, हे 3च 1s आहेत इथे शेजारी. सो नंतरचा पुढचं जी प्रायोरिटी आहे आपली की पेअर्स आपण ग्रुपिंग बनवू शकतो. सो पेअर्सचं ग्रुपिंग कसं बनवायचं, सो आधी आपण कॉर्नरचं इथे एक ग्रुप तयार होऊ शकतो. हा आपला पेअरचा एक ग्रुप तयार होईल. सो हिअर आय एम रायटिंग पेअर, धिस वन अँड धिस वन. नंतर नेक्स्ट जो स्कोप आहे आपला ग्रुपिंग व्हायला, साधारण ह्या पद्धतीने एक ग्रुप बनवू शकतो. आता हा उरला फक्त एकच 1, आयदर तुम्ही इकडे करा किंवा इकडे करा, दोन्ही पण सारखेच. म्हणून मी सपोज हा व्हर्टिकल असा ग्रुप बनवला तरी चालेल. सो ह्या पेअर करता मग काय येणार, फक्त मी हा पेअर कन्सिडर करतोय. ह्या पेअर करता रो बघायचं, ही पेअर 1. इथे जर तुम्ही रो जर बघितला, हा कॉन्स्टंट आहे, रो एचा रो आहे. कॉलम जर बघितले, कॉलमचं व्हेरिएशन बी बार सी बार अँड बी सी कॉम्प्लिमेंट, म्हणून बी बार सी बार बी सी कॉम्प्लिमेंट, म्हणून सी कॉम्प्लिमेंट हा कॉमन येणार. म्हणून हे कॉर्नर्सच्या 1 करता हे माझं इक्वेशन आलं ए इंटू सी कॉम्प्लिमेंट. आता नेक्स्ट ही पेअर आहे. समजा ह्या पेअरला मी नाव देतो पेअर सेकंड. पेअर सेकंड करता काय येणार, पुन्हा हा रो जो आहे हा कॉन्स्टंट, म्हणून ए कॉम्प्लिमेंटचा रो ॲज इट इज. इथे व्हेरिएशन बघायचं, बी बार सी आणि बी सी याच्यातून कॉमन आहे सी, म्हणून ए बार इंटू सी. आणि हा जर तुम्ही व्हर्टिकल जर पेअर जर कन्सिडर केली, पेअर
3. व्हर्टिकल पेअरमध्ये जर बघितलं ए बार आणि ए हे दोन व्हेरिएशन्स होत आहेत, ह्या दोघांमध्ये कॉमन काही निघत नाही, म्हणून याचा जो पर्टिक्युलर कॉलम आहे तो ॲज इट इज घेतला, म्हणून बी बार इंटू सी बार. म्हणून जे फायनल जे आपलं ॲन्सर येणार ए इंटू सी कॉम्प्लिमेंट प्लस ए बार इंटू सी प्लस बी बार इंटू सी बार. So it is our final answer.